राधिकाची चारचाकी जादुई शिबिर ठरणार वाहन चालकांना वरदान। प्रभात किड्स अकोला येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या कुमारी राधिका विकास देशमुख हिने तयार केलेल्या जादुई चारचाकी शिबिरामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत। तिच्या या अभिनव अशा प्रतिकृतीची निवड राज्यस्तरावर होणाऱ्या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीकरता झाली आहे। अनेक कारणांमुळे वाहनांचे अपघात नेहमीच होत असतात। या अपघातामध्ये प्राणहानी आणि वित्तहानी या दोन्ही होत असतात। वाहन अपघातामध्ये डुलकी लागल्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण काही कमी नाही। डुलकी लागल्यामुळे झालेला अपघात 3 ठार ही बातमी पाहून व्यथित झालेल्या राधिकाने आपल्या शिक्षिका नीता तोडकर व शिक्षक गोपाल खाडे यांच्याशी चर्चा करून डुलकी लागताच सजग करणारी यंत्रणा अगदी स्वस्त दरात तयार केली आहे। मार्गदर्शक शिक्षिका नीता तोडकर व गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनात राधिकांनी ही यंत्रणा विकसित केली आहे। शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड व इन्स्पायर वाशिम जिल्हा समन्वय विजय भड यांनी राधिकाचे विशेष कौतुक केले। वाहन चालवताना वाहन चालकाला डुलकी लागल्यास त्याला सजग करणारी यंत्रणा म्हणजे मॅजिकल कार कॅप। ही प्रतिकृती प्लास्टिक ही विजेची दुर्वाहक आहे। या शास्त्रीय तत्वावर काम करते। प्रथम बजर घ्या आणि वायरच्या साहाय्याने बॅटरीला जोडा। कोणत्याही मोबाईलच्या व्हायब्रेटरचा वापर करून तो एका छोट्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवा आणि वायरच्या साहाय्याने बॅटरीशी जोडला। अशा प्रकारे व्हायब्रेटर टोपीच्या आतमध्ये जोडा। नंतर बॅटरीला इंडिकेटर जोडला। शाळेच्या पिशवीच्या वापरात नसलेल्या पट्ट्याला पाईप जोडा। 4 सेंटीमीटर लांबीचे लाकडी गोल ठोकळे घेतले। पाईपच्या दोन्ही टोकांना 2 स्प्रिंग जोडले। नंतर लाकडी तुकड्याच्या दोन्ही टोकांना 2 वायसर ठोकले व स्प्रिंग जोडले आणि ते वायरने जोडले। ही क्रिया दुसऱ्या लाकडी तुकड्याला पण केली। प्लास्टिकच्या पट्ट्या घ्या आणि त्यावर एक धागा बांधा। त्यानंतर प्लास्टिकचा तुकडा गोल लाकडी तुकड्यांमध्ये ठेवा आणि वीज पुरवठा खंडित केला जातो। हे उपकरणे वापरण्यासाठी तयार आहे। जेव्हा वाहन चालक कोणतेही वाहन चालवण्यास स्टेअरिंगवर बसतात त्याच वेळी त्याला ही टोपी घालायला सांगितले जाते। जेव्हा वाहन चालक वाहन चालवताना डुलकी घेतो तेव्हा पाईपमध्ये वीज पुरवठा खंडित करण्याकरता टाकलेली प्लास्टिकची पट्टी बाहेर येते। त्यानंतर विद्युत प्रवाह सुरू होतो आणि व्हायब्रेटरमध्ये निर्माण झालेल्या या कंपनामुळे इंडिकेटर लागल्याने व बजर वाजल्याने वाहन चालकाला संदेश मिळाल्यामुळे तो जागा होतो। हे अगदी स्वस्त दरात तयार होऊ शकते। लागणारे साहित्य परिसरातून उपलब्ध होते। घरी सहजतेने तयार करता येते। बस ट्रक लक्झरी बसेस यामध्ये सदर यंत्रणा लावल्याने प्राणहानी वाचू शकते। अवघ्या 100 ते 200 रुपयात तयार होणाऱ्या या प्रतिकृतीमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे मनोगत राधिका देशमुख हिने व्यक्त केले। तिच्या अभिनव अशा प्रतिकृतीची राज्यस्तरावर होणाऱ्या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनी करता झाली आहे। पाटील समारोप कार्यक्रमात राधिका देशमुख गोपाल खाडे या राज्यालयाबद्दल अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे, डॉक्टर राधा अतकरी संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, प्रमुख अतिथी प्रवीण राठोड, अधिव्याख्याता राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर तसेच डॉक्टर सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉक्टर गजानन नारे यांच्यासह जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे, अध्यक्ष जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ डॉक्टर रवींद्र भास्कर, डॉक्टर आनंद अस्वार, डॉक्टर श्रीकृष्ण सावरकर, NIFच्या कृष्णा विश्वास व दिव्या भारती राय यांनी कौतुक केले। ग्रामीण विद्यालयाचे सुयश पाहता सर्व स्तरावरून तिचे कौतुक होत आहे। या प्रतिकृतीवर अधिक काम करून अशा प्रकारची यंत्रणा प्रत्येक गाडीत लागू व्हावी अशी इच्छा राधिका देशमुखचे मार्गदर्शक नीता तोडकर व गोपाल खाडे यांनी व्यक्त केली। कामरगाव विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी राधिका हिने हा मॅजिकल कॅप ड्रायव्हर लोकांसाठी बनवलेला हा प्रोजेक्ट आहे इन्स्पायर्ड अवॉर्डच्या अंतर्गत। आणि हा ड्रायव्हर लोकांसाठी जे वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी हा वरदान ठरणार आहे। अतिशय उपयुक्त असा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे। याच्यामधून ॲक्सिडेंटचं प्रमाण करू शकतो आणि जीवितहानीसुद्धा कमी करता येईल। आणि यांचं कामरगाव विद्यालयाचे जे मार्गदर्शक आहेत तिचे खाडे सर यांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो आणि त्या मुलींचं सुद्धा अभिनंदन करतो। आणि अतिशय महत्त्वाचा हा समाजाच्या दृष्टिकोनातून प्रोजेक्ट आहे आणि हा वरदान ठरणार आहे।